नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज जो काय आपण प्लॉटमध्ये उभा आहे, तर तो खोडव्याचा प्लॉट आहे आणि जे काय त्याच्यामध्ये जे काय सुरुवातीचं जे काय प्लांटेशन झालं होतं, तर ते 1500 रोपांचं प्लांटेशन झालेलं होतं आणि त्याचा हा खोडवा आहे. शेतकरी मित्रांनो, हा जो खोडवा आहे, तर याचं तुम्ही जे काही क्वालिटी आहे, तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता की या ठिकाणी जर पाहिलं तर हे खोडव्याची जी काही क्वालिटी आहे, तर ते एकदम प्रीमियम क्वालिटीची जी काही क्वालिटी आहे, तर ती या खोडव्याच्या प्लॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण शेतकरी मित्रांनो, हा जो खोडव्याची जी काही क्वालिटी आहे, तर ते क्वालिटीच्या मानाने आपल्याला रेट मिळत आहेत का? की जे काही व्यापारी आहेत, तर ते व्यापारी जे आहेत, तर ते आपल्याला या खोडव्याच्या क्वालिटीच्या मानाने जे काही रेट आहेत, तर ते देत आहेत का? शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जर पाहिलं तर जी काही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. जी लागण असेल, लागणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी काही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, तर ती होत आहे आणि त्याच्याबरोबर खोडवा जो आहे, त्याच्यामध्ये तर खूप साऱ्या प्रमाणामध्ये जी काही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, तर ती त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काही व्यापारी आहेत, तर ते शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फसवत आहेत किंवा कशा पद्धतीने फसवलं जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो तुम्ही खोडव्याचा प्लॉट पाहताय, तर मी हा प्लॉट जो काय आहे, तर तो 4 दिवसापूर्वी एका व्यापाऱ्याला दिला होता. पण 4 दिवसापासून मला या जे काही प्लॉट आहे, तर तो हार्वेस्टिंग करण्यासाठी काही कारणे मिळत आहेत. त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस मी पहिल्या दिवशी फोन लावला, तर त्या दिवशी मला समजलं जो काही हा खोडव्याचा प्लॉट आहे, तर याच्यामध्ये जे काही 10-20% जे काय आहे, तर ते थोड्याफार प्रमाणामध्ये चिलिंग आपल्याला आलेले यामध्ये पाहायला मिळत आहे. आणि पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी त्यांना फोन केला, तर त्यावेळेस मला समजलं म्हणजे त्यांनी कारण दिलं, की तुमच्या प्लॉटमध्ये जी काय आहे, तर ती थोडीफार चिलिंग आलेली आहे आणि त्या चिलिंगचा जो काय माल आहे, तर तो पुढं ऑर्डर नसल्यामुळे आपल्याला म्हणजे त्या दिवशी गाडी आली नव्हती. ठीक आहे म्हणलं. दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस फोन केला, त्यावेळेस मला दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी जी काय लेबरच अवेलेबल नाही अशी कारणं मला त्या दिवशी देण्यात आली आणि आज सकाळी ज्यावेळेस मी फोन केला 10 वाजेपर्यंत माझा फोन रिसीव्ह केला आणि 10 नंतर आता फोन रिसीव्ह करायचं सोडून दिलंय. म्हणजे जो काही माल आहे, तर तो माल या ठिकाणी हार्वेस्ट करून घेतलेला नाही. म्हणजे जो काही माल 4 दिवसापासून पुढं म्हणजे पुढं कसा जाईल आणि पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला कमी रेटमध्ये शेतकऱ्याकडनं कसा माल घेता येईल, हा विचार तेथे नक्कीच केला गेलेला असणार आहे. आणि हा विचार केल्याच्यानंतर त्यांना असं वाटलं असेल, की शेतकरी वायबल होऊन 1-2 दिवसांनी आपल्याला परत फोन करून जो काही माल आहे, तर तो कमी रेटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी देईल असं त्यांना वाटलं असेल. पण शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये प्रत्येक जो काही व्यापारी आहे, प्रत्येक म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये काही व्यापारी असे आहेत, की जो काही माल अगोदर घ्यायचा, त्याच्यानंतर जे काही गाड्या आहे, त्या हार्वेस्ट करण्यासाठी पाठवून नाही द्यायची. त्याच्यानंतर थोडा टाईम घालून जो काही माल आहे, तर तो पुढं गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कमी पैशामध्ये तो माल मागायचा आणि त्यांच्याकडनं शेतकऱ्यांची फसवणूक करून कमी रेटमध्ये तो माल घ्यायचा. असा प्रकार आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये चाललेला आहे. आणि असं झाल्यामुळे जे काही शेतकऱ्यांना जो काही रेट अपेक्षित असतो किंवा लवकरात लवकर हार्वेस्ट होऊन गेल्याच्या नंतर जो काही रेट अपेक्षित असतो, तर तो त्या ठिकाणी मिळत नाही आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणता येईल, की त्या ठिकाणी नुकसान होत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे हे अशा प्रमाणामध्ये होत आहे का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्याबरोबरच शेतकरी मित्रांनो, हा जो काही प्रकार आहे, तर तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जे काही 2 पैसे मिळणार आहेत, तर ते त्या ठिकाणी मिळले पाहिजेत. असं शेतकऱ्यांना 2 पैसे त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत. आणि जो काही माल आहे, तर तो चांगल्या क्वालिटीचा माल आपला चांगल्या पैशामध्ये किंवा चांगले दर मिळून हार्वेस्ट होऊन गेला पाहिजे, एवढी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. आणि जे काही वर्षभर त्यांनी त्याच्यामध्ये कष्ट केलेले आहेत किंवा वर्षभर जो काही आपण माल सांभाळलेला आहे, तर त्याचे चांगले पैसे 2 पैसे आपल्या शेतकऱ्यांनाही मिळाले पाहिजेत. हा विचार करून जर प्रत्येक व्यापाऱ्यांनी जर माल हार्वेस्ट करून घेतला, तर नक्कीच शेतकऱ्यांना जे अपेक्षित उत्पन्न, अपेक्षित जो काही पैसा आहे, तर तो त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पण हा जो काही व्यापारी आहे, तर त्यांच्याकडनं हा कुठल्याही प्रकारचं जे काही हे जे आहे, तर ते होत नाही. प्रत्येकजण जो काय आहे, तर तो शेतकऱ्यांकडनं कमी रेटमध्ये, कमी पैशामध्ये कसा माल घेता येईल, हाच विचार करून त्या ठिकाणी बसलेला आहे. याच्यामुळे जे काही शेतकऱ्यांचं जे काही नुकसान आहे, तर ते खूप साऱ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेतकरी मित्रांनो, हळू जे काय आहेत, तर ते तुमच्या प्लॉटमध्ये चिलिंग जरी आलेले असेल, तरी रेट हळू वाढायला लागलेला आहे. जे काही रेट आहेत, तर स्टेबल राहिलेले आहे.
स्टेबल राहायला लागलेला आहे. त्यामुळे जो काही कमी रेटमध्ये तुम्ही माल द्यायचा विचार करताय तर तो करू नका, कारण हळूहळू जे काही रेट आहेत तर ते वाढायला लागलेले आहेत.